एका छोट्या गावात विनय नावाचा मुलगा राहत होता। तो 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता। गावात सगळ्यांना माहीत होतं की विनय हुशार आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं। विनय रोज ठरवायचा आज किमान 6 तास अभ्यास करायचा, पण दिवस संपेपर्यंत त्याला कळायचं की त्याने फार तर 1 ते 2 तास वाचलं असेल। कारण मोबाईल, मित्रांचे फोन, यूट्यूब, क्रिकेट मॅच आणि कधी स्वतःच्या विचारात हरवणं। रात्री तो पलंगावर होऊन स्वतःशीच बोलायचा, मी असं चालू ठेवलं तर नक्की नापास होईन, पण काय करू, माझं मनच ऐकत नाही। एके दिवशी गावात एक विद्यार्थी प्रेरणा शिबिर भरलं होतं। तिथे महाराष्ट्रभरातील टॉपर विद्यार्थी बोलण्यासाठी आले होते। विनय तिथे गेला आणि मंचावर एक विद्यार्थी आपली कथा सांगत होता। मी मोबाईल बंद केला, दररोज 8 तास एकाग्र अभ्यास केला, डिस्ट्रॅक्शन्स दूर केले आणि मी UPSC मध्ये निवड झालो। विनयच्या मनात विचार आला, हा माझ्यासारखाच साधा मुलगा आहे, मग मी का नाही करू शकत। कार्यक्रमानंतर तो त्या विद्यार्थ्याकडे गेला आणि म्हणाला, भाऊ, मीही अभ्यास करतो पण मन स्थिर राहत नाही, काय करावं। त्या विद्यार्थ्याने फक्त एक वाक्य सांगितलं, मनाला प्रशिक्षण दे, नाहीतर मन तुला नियंत्रित करेल। दुसऱ्या दिवशी विनयने ठरवलं की गावातील एक वृद्ध शिक्षक गुरुजी यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायचं। गुरुजी शांत स्वभावाचे, अनुभवी आणि मन वश करणारे होते। विनयने सगळं सांगितलं। गुरुजी काही न बोलता हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी लवकर माझ्यासोबत चल, तुला एक गोष्ट शिकवतो। दुसऱ्या दिवशी पहाटे गुरुजी विनयला जंगलाकडे घेऊन गेले। तिथे त्यांनी त्याला एक काचेचा ग्लास दिला, पाण्याने काठोकाठ भरला आणि म्हणाले, हा ग्लास घेऊन गावाच्या टोकाला जा, पण लक्षात ठेव, पाण्याचा एक थेंब सुद्धा सांडता कामा नये। आणि मी तुला चालता चालता एक गाणं गाईन, लोक बोलावतील, मुलं खेळतील, पण तुझं लक्ष फक्त पाण्यावर असलं पाहिजे। विनय चालू लागला। रस्त्यात खूप डिस्ट्रॅक्शन्स होते, मित्र ओरडत होते, दुकानांतून गरम वडापावचा वास येत होता, क्रिकेटच्या आवाजात सिक्सर ची हाक येत होती, पण विनयचं लक्ष फक्त त्या पाण्यावर होतं। जेव्हा तो परत आला, गुरुजी विचारतात, रस्त्यात काय पाहिलंस। विनय म्हणतो, काहीच नाही गुरुजी, माझं लक्ष फक्त पाण्यावर होतं। गुरुजी हसून म्हणाले, हेच अभ्यासाचं रहस्य आहे। जसं तू पाण्यावर लक्ष ठेवलंस, तसं अभ्यासाच्या वेळी तुझं लक्ष फक्त अभ्यासावर ठेव, बाकी सगळं जग जसं आज अदृश्य झालं तसं तेव्हा होईल। त्या दिवसानंतर विनयने आपल्या जीवनात बदल केले। 1. मोबाईल सायलेंट करून दुसऱ्या खोलीत ठेवला। 2. अभ्यासाचं टेबल स्वच्छ ठेवलं, फक्त पुस्तकं आणि वही। 3. दर 40 मिनिटांनी 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घेतला। 4. दिवसाची सुरुवात नेहमी उद्दिष्ट लिहून केली। 5. अभ्यास सुरू करण्याआधी डोळे बंद करून 1 मिनिट मन शांत केलं। पहिल्या आठवड्यात कठीण होतं, कधी मोबाईलची आठवण यायची, कधी खिडकीतून बाहेर बघण्याची सवय लागायची, पण विनय दरवेळी स्वतःला विचारायचा, माझं पाणी सांडतंय का। 3 महिन्यांनी परीक्षांचा काळ आला। गावातील बाकी विद्यार्थी तणावात होते, पण विनय शांत होता। त्याने सिलेबस वेळेत पूर्ण केला होता। पेपर सहज गेला आणि निकाल लागला तेव्हा विनयने गावात पहिला क्रमांक मिळवला। लोक विचारत होते, तू काय वेगळं केलंस। तो हसून म्हणायचा, मी माझं पाणी सांडू दिलं नाही। मन एकाग्र करणं ही कला आहे। मोबाईल, सोशल मीडिया, गप्पा अभ्यासाच्या वेळी पूर्णपणे टाळा। लहान उद्दिष्ट ठेवा, त्यावर 100% लक्ष द्या। माझं पाणी सांडतंय का, हा प्रश्न स्वतःला रोज विचारा। मित्रांनो, आणि तुम्ही पण हा नियम पाळा तर तुमचं पण लक्ष अभ्यासात लागेल। धन्यवाद।